मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज रेल्वेचा मेगा ब्लॉक असेल। छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तर पंकजा मुंडेंना बीडमधून पाडलं, तर फडणवीसांचाही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा, भुजबळांची माहिती। दहा दिवसांपासून सुरू असलेलं लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंचं उपोषण मागे, उपोषण स्थगित, लढा सुरू ठेवण्याचा निर्धार, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, सरकारचं आश्वासन। सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप, भुजबळ समाजात तेढ निर्माण करत असल्याचीही टीका। सोमवारी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, शरद पवार यांची माहिती। अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य, तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव। शेतीच्या पाणीपट्टीत 20% वाढ, विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा, तर पाणीपट्टीची ही वाढ महाविकास आघाडीच्या काळातली, फडणवीसांचं स्पष्टीकरण। इंधनही जीएसटीच्या कक्षेत आणायला केंद्राची तयारी, राज्यांनी निर्णय घ्यावा, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं वक्तव्य, तर रेल्वेकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवा, प्लॅटफॉर्म तिकिटांना जीएसटीतून सूट। आज होणारी नीट पीजी 2024 ची परीक्षा स्थगित, लवकरच नवीन तारीख जाहीर करणार। देशात पेपरफुटी विरोधात कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी, कठोर शिक्षा, मोठा दंड आणि बंदीची कायद्यात तरतूद। भारताच्या टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये आणखी एक पाऊल, सुपर 8च्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 50 धावांनी मात, हार्दिक फलंदाजीत तर कुलदीप बुमराह, अर्शदीप गोलंदाजीत चमकले। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय सुहा।